गावात राहणारे विठ्ठलराव हे अत्यंत साधे, स्वाभिमानी आणि कष्टाळू शेतकरी होते. त्यांना एकच मुलगी होती, मुक्ता. मुक्ता दिसायला सुंदर, अभ्यासामध्ये हुशार आणि सुसंस्कृत होती. विठ्ठलरावांनी आयुष्याची पुंजीतली पुंजी एकवटून मुक्ताचे लग्न शहरामधल्या एका मोठ्या व्यापाऱ्याच्या मुलाशी म्हणजेच रोहनशी ठरवलं होतं. रोहनचा बाप जगन्नाथ शेठ हा प्रचंड श्रीमंत, गर्विष्ठ आणि पैशाच्या माजामध्ये आंधळा झालेला माणूस होता. त्याला गरिबीची आणि साध्या माणसाची कायम तुच्छता वाटायची. लग्नाचा दिवस उजाडला. शहरातल्या एका अतिशय आलिशान आणि महागड्या हॉलमध्ये लग्नाचा मंडप सजला होता. विठ्ठलरावांनी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करून पाहुण्यांच्या आदरातिथ्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. पण जगन्नाथ शेठचा अहंकार काही शांत होत नव्हता. लग्नाच्या मंडपात सगळ्या पाहुण्यासमोर जगन्नाथ शेठ विठ्ठलरावांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नव्हता. जेवणाच्या पंक्तीत तो मोठ्याने ओरडला, "अहो विठ्ठलराव, काय हे जेवण? शहरातल्या माणसांना असल्या गावरान पंक्तीची सवय नसते. तुमच्याकडे पैसे नव्हते तर कशाला एवढा मोठा हॉल बुक केलात?" विठ्ठलराव हात जोडून शांतपणे म्हणाले, "शेठजी, काही चूक झाली असेल तर क्षमा करा. मी माझ्या परीने उत्तम व्यवस्था करायचा प्रयत्न केलाय." पण जगन्नाथ शेठ तिथेच थांबला नाही. अक्षता पडायच्या काही मिनिटे आधी त्याने सर्वांसमोर मोठा तमाशा उभा केला. "थांबा, लग्न असे होणार नाही. मला आत्ताच्या आत्ता 50 तोळे सोने आणि 25 लाख रुपये रोख हवी आहे. जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर मी माझ्या मुलाला मंडपातून उठवून घेऊन जाईल." मंडपामध्ये एकच खळबळ उडाली. विठ्ठलरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते रडत जगन्नाथ शेठच्या पाया पडले. "शेठजी, ऐनवेळी मी एवढे पैसे कुठून आणू? माझी मुलगी रस्त्यावर येईल, माझी अब्रू वाचवा." जगन्नाथ शेठने विठ्ठलरावांना जोरात ढकललं आणि पायाची चप्पल दाखवत म्हणाला, "तुझी अब्रू? भिकाऱ्याची काय अब्रू असणार? पैशाची व्यवस्था होत नसेल तर मुलीला येथून घेऊन निघून जा." मुक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण विठ्ठलराव हळूहळू उठले. त्यांनी आपल्या धोतराचा सोगा सावरला. त्यांच्या डोळ्यातला लाचारपणा अचानक गायब झाला होता. तिथे आता एक अजब शांतता आणि बापाचा स्वाभिमान चमकत होता. विठ्ठलराव आपल्या जुन्या पिशवीजवळ गेले. त्यांनी आतून एक पिवळा पडलेला, मेणाने सील केलेला काळा लिफाफा बाहेर काढला. ते ताठ मानेने जगन्नाथ शेठ जवळ आले आणि म्हणाले, "शेठजी, माझ्याकडे तुम्हाला द्यायला पैसे किंवा सोने नाही, पण माझ्या मुलीच्या कन्यादानाचा आणि तिच्या भविष्याचा हक्क म्हणून हा लिफाफा मी माझ्या मुक्ताच्या आणि तुमच्या हातामध्ये देतोय. हे माझे सरप्राईज गिफ्ट आहे." जगन्नाथ शेठने तुच्छतेने हसत तो लिफाफा हिसकावून घेतला. "काय आहे यात? कुठल्या तरी जुन्या जमिनीची कागद की तुझ्या अडाणीपणाचा दाखला?" जगन्नाथ शेठने गावात सर्वांसमोर तो काळा लिफाफा उघडला आणि आतली कागदपत्रे बाहेर काढली. पण जशी त्याची नजर त्या कागदावरती पडली, जगन्नाथ शेठचा चेहरा क्षणामध्ये कागदासारखा पांढरा पडला. त्याचे हातपाय थरथर कापू लागले आणि कपाळावरती घाम फुटला. त्या कागदपत्रामध्ये 30 वर्षापूर्वीचा एक कायदेशीर पोलीस रिपोर्ट आणि फॉरेन्सिक पुरावे आणि जप्त केलेल्या मालमत्तेचे अस्सल असे दस्तऐवज होते. 30 वर्षापूर्वी जगन्नाथ शेठ हा शहरामध्ये एक साधा मुनीम होता. त्याने आपल्या मालकाचा खून करून त्याची सर्व संपत्ती आणि घरं ही स्वतःच्या नावे हडप केली होती. तो मालक दुसरा कोणी नसून विठ्ठलरावांचे सख्खे मोठे भाऊ होते. त्या काळी विठ्ठलरावांनी पोलिसात तक्रार केली होती, पण जगन्नाथने पैशाच्या जोरावरती केस दाबून टाकली होती. मात्र त्या गुन्ह्याचे सर्व मुख्य पुरावे, रक्ताचे नमुने आणि मालकाच्या मूळ मृत्यूपत्राची खरी प्रत विठ्ठलरावांनी एका जुन्या वकिलाकडे सुरक्षित ठेवली होती. विठ्ठलरावांनी ती केस 30 वर्षे लपवून ठेवली होती, कारण त्यांना शांततेने जगायचं होतं. पण जगन्नाथच्या क्रूर अहंकाराने आज त्या वड्याला तेल पुरवलं होतं. त्या लिफाफ्यामध्ये सर्वात शेवटी विठ्ठलरावांनी स्वतःच्या सहीचं एक पत्र ठेवलं होतं. "जगन्नाथ, मला वाटलं होतं की वेळेसोबत तू बदललास आणि माणसाची कदर करायला शिकलास. म्हणून मी माझी मुलगी तुझ्या घरात देत होतो. पण आज तुझ्या पैशाच्या माजाने तुझा जुना नराधम जागा झाला. या लिफाफ्यातल्या पुराव्यांची दुसरी प्रत आत्ताच्या आत शहराच्या पोलिसाच्या आयुक्ताकडे पोहोचवली आहे.
तुझ्या संपत्तीवर आणि पैशावर उड्या मारत आहेस, ती सर्व संपत्ती माझ्या भावाच्या रक्ताने माखलेली आहे. हे वाचताच जगन्नाथ शेठच्या डोक्यावर जणू वीजच कोसळली. तो गर्विष्ठ कोट्याधीश जगन्नाथ शेठ संपूर्ण लग्नाच्या मंडपात शेकडो पाहुण्यासमोर धाडदिशी त्या गरीब विठ्ठलरावांच्या पायावरती पडला. तो ढसाढसा रडू लागला. विठ्ठलराव, मला माफ करा. मला पोलीस केस करू नका. मी उद्ध्वस्त होईल. माझी सर्व संपत्ती जप्त होईल. मला माफ करा. मी तुमच्या पाया पडतो. मंडपातील सर्व पाहुणे, मुलगा रोहन आणि जगन्नाथची बायको अवाक होऊन पाहत राहिले. ज्या जगन्नाथ शेठने 2 मिनिटापूर्वी बापाला चप्पल दाखवली होती, तोच शेठ आज त्याच बापाचे पाय धरून भीक मागत होता. मुलीचा नवरा रोहन पुढे आला आणि त्याने बाबाचा हात पकडून विचारलं, बाबा, हे काय आहे? तुम्ही कोणाचं खून करून ही संपत्ती मिळवली आहे? जगन्नाथ शेठकडे काहीच उत्तर नव्हतं. तो फक्त विठ्ठलरावासमोर हात जोडून थरथर कापत होता. विठ्ठलरावांनी अतिशय कडक आणि ताठ आवाजात जगन्नाथचा हात आपल्या पायावरून बाजूला केला आणि म्हणाले, जगन्नाथ शेठ, ज्या पैशाच्या जोरावर तुम्हाला भिकारी समजत होतास, तो पैसा स्वतः एका निष्पाप माणसाच्या रक्ताने कमावलेला आहे. तुझ्यासारख्या खुन्याच्या आणि नीच माणसाच्या घरात मी माझ्या गुणी मुलीला कधीही देणार नाही. एवढ्यात मंडपाबाहेर पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजले. पोलीस थेट मंडपामध्ये आले आणि त्यांनी जगन्नाथ शेठच्या हातामध्ये बड्या गुन्ह्याखाली बेड्या ठोकल्या. जगन्नाथ शेठ रडत ओरडत पोलिसांच्या गाडीत गेला. त्याची सर्व संपत्ती जप्त होण्याच्या मार्गावर होती आणि त्याचे सगळे कुटुंब रस्त्यावर आले होते. विठ्ठलरावांनी ताठ मानेने आपल्या मुलीचा मुक्ताचा हात धरला आणि ते मंडपातून बाहेर पडले. काही महिन्यातच मुक्ताचे लग्न एका अत्यंत सुसंस्कृत, प्रामाणिक आणि मोठ्या पोलीस अधिकाऱ्याशी झालं. विठ्ठलरावांच्या त्या काळ्या लिफाफ्याने एका क्रूर माणसाच्या अहंकाराचा आणि गुन्ह्याचा असा अंत केला, ज्याची आठवण संपूर्ण गावाने जन्मभर ठेवली. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.